राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज धाराशिव, अहिल्यानगर मोठे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो। आपण सर्व शेतकरी आहोत आणि शेतकरी ही जात घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे, कारण त्यापेक्षा मोठा कुठला धर्म नाही आणि कृषक समाजापेक्षा कुठलाही समाज मोठा आहे असं मला तरी वाटत नाही। म्हणून भाऊसाहेब पंजाब देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली होती आणि याच कृषक समाजाचे एक सदस्य म्हणून आम्ही लतीफ भाई तांबोळी यांच्याकडे पाहतो, जे मुस्लिम समाजाचे असून सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला। आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा साहेब आहेत, त्यांना सांगतो की शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिला आणि नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि नंतर शाहीर अमर शेख यांनी पोवाडा गायला होता। त्याच्यामुळे ही आमची परंपरा आहे। आणि आता काल परवा आपण अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती पण साजरी केली आणि लतीफभाई मगापासून बोलत असताना ते आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न म्हणणार नाही, पण ते आपल्याला अंतःकरणातून सांगत होते की अजितदादा कसे देते आहेत, दादा शाहू फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण साहेब, अण्णाभाऊ साठे यांचा कसा वारसा जपतात। आज लतीफभाईंनी सांगितलं, त्याच्यानंतर आपल्या राजूभाऊ ताठेंनी सांगितलं की भीमसैनिक हे शिवरायांचे मुस्लिम मावळे आणि मी बसवेश्वरा मला काय मिळवू, आम्ही तिघं एकत्र येऊन अजितदादा या महाराष्ट्राचं नेतृत्व कसं किती महत्वाचं की आज हा अफाट जनसमुदाय पाहून माझ्या मनात जातेसर तीळ मात्र शंका नाही की येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा, अजितदादांसारखा असावा अशी भावना आज आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे। राहुल भैया मला भेटले, मी त्यांना मिठी मारताना म्हटलं, देण आहे दुरुस्त आहे, तुका म्हणे येथे न चाले तातडी आणि प्राप्त काळ घडी आल्याविना आज ती घडी आलेली आहे आणि घडीच्या माध्यमातून आलेली आहे। त्यामुळे आज अजितदादा यायला थोडे कारण आज कॅबिनेट प्री कॅबिनेट होती, तातेसाहेब सावंत साहेबांनी बैठक, त्यानंतर कॅबिनेट बैठक होती आणि वेगवेगळ्या कमिट्यांच्या पण बैठका असतील, अनेक लोक मंत्रालयात आहेत, त्यामुळे तुमचाही हिरमोड होऊ नये म्हणून आता आम्ही लतीफभाईंना म्हणतोय तुम्ही एखादं गाणं गा। त्यांनी शिवरायांचं गीत गायलं, ताठेसाहेबांनी शाहू फुले आंबेडकर विचार मांडला, पण लतीफभाईंनी बोलता बोलता अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं आणि अण्णाभाऊ साठे हा माझ्या काळजातला विषय आहे। अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवसाच्या शिक्षणावर 32 कादंबऱ्या, 10 ते 12 चित्रपट, प्रवास वर्णन आणि रशियामध्ये सुद्धा त्यांनी पोवाडे छत्रपती शिवरायांचे चौकात गायले। लतीफभाईच्या भाषणात त्यांच्या एका याचा उल्लेख झाला, माझी मैना हे जे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे गीत लिहिलं मराठी माणसाकरता, म्हणजे आज महाराष्ट्रात मराठी माणूस, मराठी भाषा आणि मुंबई नावाचं शहर हे ठेवण्याचं योगदान जर कोणाला जात असेल तर ते आपल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना जातं। आता नुकतीच त्यांची 105वी जयंती झाली आणि त्यांनी सांगितलं होतं, जग बदल घालून घाव घेणे सांगून मला भीमराव। घाव हा फांद्यावर मारायचा नसतो, घाव हा मुळाशी घालायचा असतो। तुम्ही सर्व धाराशिव जिल्ह्यातली, मराठवाड्यातली सर्व शिवक्रांती भूमीतली एक मावळे आहात आणि आज तुम्हाला पाहून मलाही काही एका जागी बसावं असं वाटलं नाही, म्हणून मी माईक दादा येण्याच्या पूर्वीसाठी घेतला, कारण दादा आल्यानंतर मग मला बोलता येत नाही, त्याच्यामुळे मला फार शब्द मर्यादा येतात आणि आज महाराष्ट्राचं जे काही वातावरण बिघडवण्याचं काम काही कुत्सित प्रवृत्तीचे लोक करतायत, त्यावर जर रामबाण इलाज कुठला असेल तर शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण साहेब, अण्णाभाऊ साठेंचा विचार जो आपले नेते आदरणीय अजितदादा प्राणापासून जपतायत, तोच एक विचार या महाराष्ट्राला पुढे देऊ शकतो। म्हणून मला आमच्या जिल्हाध्यक्षांनी विनंती केली की अण्णाभाऊचं ते गीत गा, जे गीत अण्णाभाऊंनी वाटेगाववरून सुरू केलं होतं आणि या क्रांती मैदानापर्यंत अगदी मुंबईत अण्णाभाऊ आले होते, ती आहे छप्पड। मराठी साहित्यातला हा काव्य प्रकार आहे, जसं आरती हा काव्य प्रकार आहे, म्हणजे आरती नामदेवांनी आरती दिली ना पांडुरंगाची, योगी 28 विटेवरी उभा वामांगी रखमाई आरती आर्त प्रकट झाला म्हणून आरती हा मराठीतला साहित्य प्रकार आहे। तसा
मराठीतला दुसरा साहित्य प्रकार म्हणजे छक्कड. आणि अण्णा भाऊनी ती लिहिली, लतीफभाई आप भी सुन लो, आपको फिर गाना होगा अगली बार. तर अण्णा भाऊ वाटेगावावर निघाले आणि मागं त्यांचं वाटेगाव पडलं, ती गिरणी कामगाराचा लढा उभा केला, त्यांची गरिबी मागं होती. आणि त्याला एक स्वरूप देताना अण्णा भाऊंनी माझी महिना गावाकडे राहिली असं लिहिलं. तुमच्या सगळ्यांच्या कदाचित छक्कड लक्षात असेल, कारण ही छक्कड शाहीर विठ्ठल उमप, त्यानंतर शाहीर आनंद शिंदे, शाहीर वामनदादा कर्डक, अजय अतुल, आनंद शिंदे, आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा आमदारच गातो. नाही तर बाकीच्या कोणाला काही जमत नाही. शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाना गावात तुमच्यासारख्या शूर मर्दानच ऐकावा. पण अण्णाभाऊची छक्कड मी आपल्या या सर्व अहिल्यानगरवासी, आपल्या अकोलावासी आणि सगळ्यांच्या धाराशिववासी यांच्या समोर गातोय. अण्णाभाऊ लिहितात, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. होती उभारला रंग गव्हाळा खोर चंद्राची, उदार गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती घाई पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काळी दौऱ्याची. रेखीव भोया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची, काठी या नळ्याची. तशी ती मैना माझी गरिबाची, मैना रत्नाची खान माझा जीवकी, प्राण नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या काहिली. अण्णाभाऊंनी वाटेगाव सोडलं आणि अण्णाभाऊ मुंबईत आले. तर मुंबईतली परिस्थिती कशी? अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची. घालवीत निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची. गाव उंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्राची वचनाची, दागिन्याने म्हणून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज कोल्हापुरी भद्रटिका, गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासोळ्या, हे कानात गोखर पायात मासोळ्या, दंडात किडा नाकात नख सर्जाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून वाट ठरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची पावसाची, छत्री थंडीची, पोटासाठी भरलं किस वान मला एका छत्रीची. त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची, हे त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव निपाली कारवार डांग उंबरगावर मालकी दुजाची. म्हणे अण्णाभाऊ साठे, म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वाची. मितूपणाची जुलमाची जबरीची लष्कराची. निकुंभलीला कत्तल झाली इंद्रजिताची. 14 चौकडाचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. आता वळू नका कोणी पळू नका, रणी चढू नका, बिनी माराची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कुठल्याच पक्षाचा आमदार अण्णाभाऊ साठेची हे छक्कर म्हणून दाखवू शकत नाही. हेच अजितदादाच्या पक्षाच्या आमदारांचं मूल्यपण आहे. त्याच्यामुळं ही अण्णाभाऊ साठेची छक्कड 105वी जयंती होती, त्या निमित्तानं गायली. आणि लतीफबाई बद्दल तर एवढं सांगावं असं वाटतं, कंसात काही कंस दाणेदार असतात, कंसात काही कंस दाणेदार असतात, पण माणसात काही माणसं बाणेदार असतात. आणि त्याच बाणेदार माणसाचं नाव आमचं लतीफबाई. त्याच्यावर बरेच लोक म्हणतील की काय लतीफबाई तुम्ही, पण लतीफबाई गालिबचा एक शेर आहे, मेरी कोई खाता तो साबित कर, बुरा हूं बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर. म्हणून आमच्या लतीफबाईंना पुढील शुभेच्छा देतो आणि त्यांचा आवाज असा हे राहो. आणि आज भूम परंड्यामध्ये परत एकदा आपल्याला ज्या निर्धाराने तुम्ही आलात, आपल्या राहुल भैयांच्या पाठीशी उभा राहायला आलात. अर्थातच अजितदादा त्यांच्या पाठीशी आहेत, आणि ज्यांच्या पाठीशी अजितदादा नावाचा महावृक्ष आहे जीवनात कसलीही अडचण येत नाही. याचं उदाहरण आम्ही स्वतः आहोत. आमच्यासारख्या फाटक्या घरात एका म्हणजे शेठ सावकाराकडे ज्यांच्या वडिलांनी 20-20 वर्ष आयुष्याची झिजवली, त्या व्यक्तीच्या मुलाला तातेसर हा लाल बॅच हा इतका सोपा नाही. आणि उपकार आदरणीय अजितदादांचे आहेत, ते आमच्या अनेक पिढ्या कधी फेडू शकणार नाही. फक्त काम करा, योग्य व्यक्तीला योग्य संधी देण्याची कला ही आपल्या अजितदादांमध्ये आहे. फक्त होते असं की जे काम करत नाही त्यांचं मार्केटिंग फार होतं.
जे काम करतात त्यांचं मार्केटिंग करणारी लोकच नाही. मला हेच आहे, कारण प्रचारक असल्याशिवाय दादा सकाळी उठता जरी सांगितलंय बरोबर आहे, सकाळपासून दादा जनतेच्या कामात असतात हेही बरोबर आहे. दादा अहोरात्र मेहनत घेतात. एक हाती दादांनी 42-41 आमदार विधानसभेमध्ये पारनेरसारख्या मतदारसंघातून आज दातेसर आले. हे एवढं सोपं नव्हतं. हे दादांची अखंड मेहनत आहे. त्यांच्या पाठीशी अखंड आज लाडकी बहीण योजना ही अजित दादाची संकल्पना होती, पण आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सुद्धा अजित दादा आपल्या लाडक्या बहिणीला कसं बळ देतात. शेतकऱ्यांसाठी 7.5 हॉर्स पॉवरची मीटर असेल, 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर याचं वीज बिल शून्यावर आणण्याचं अजब किमया ही अजित दादांनी केलं खूप. पण त्यांचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे. इथून प्रवेश घेऊन गेल्यानंतर बूथ कमिट्या मजबूत असल्या पाहिजे, गाव तिथं बूथ बांधणी आणि आपला कार्यकर्ता अजितदादाचा प्रचारक म्हणून महाराष्ट्रात उभा व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माईक लतीफ भाईकडे देतो. जय हिंद, छत्रपती